गंभीर आरोप। तर आपण ही दृश्य पाहतोय, विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये वेदांत अग्रवालला बालहक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आता कोर्ट काय निर्देश देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता त्याचे वडील विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, का अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? नक्की विशाल अग्रवाल यांना आता बाहेर काढलेलं आहे आणि आता त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणी त्यांची चौकशी होणार आहे। त्यामुळे आता फरसखाना पोलीस स्टेशन मधून विशाल अग्रवाल जे आहेत ते बाहेर आलेले आहेत। ते कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती माध्यमांना देताना पाहायला मिळत नाहीये। आपला साम टीव्हीचा कॅमेरामन सातत्याने पोलीसच्या गाडी मागे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपणही बोलण्याचा प्रयत्न करतोय। अग्रवाल सर, विशालशी काय बोलणार आहे? हॅलो, आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणाहून अग्रवाल जे आहेत ते पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने चाललेले पाहायला मिळतात आणि आपणही त्यांच्याबरोबर चावीले या ठिकाणाहून ते निघलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण दृश्य पाहतोय, विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। आताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहिलेली आहे। माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आता वेगानं तपास होतोय। वेदांत अग्रवालला बालहक्क न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला संज्ञान म्हणून त्यावर खटला चालावा अशी मागणी पुणे पोलिसांनी आता कोर्टामध्ये केलेली आहे। ही मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे विशाल अग्रवालला आता पोलीस आयुक्तालयामध्ये हजर केलं जाणार आहे, त्यासाठी नेलं जात आहे। त्यामुळे तिथे सुद्धा चौकशी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विशाल अग्रवाल हे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत आणि त्याला आता पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। आताची एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहे। विशाल अग्रवालला पोलीस आयुक्तालयामध्ये नेलं जात आहे। तिथे चौकशी होईल, कसून चौकशी होईल। कबुली जबाब आधीच वेदांतचा आलेला आहे, त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आता सबळ पुरावे सुद्धा पोलिसांच्या हाती आहेत। त्यामुळे त्याच्यावर संज्ञान म्हणून खटला चालावा अशी मागणी कोर्टाकडे पुणे पोलिसांनी केलेली आहे। त्यामुळे आता कोर्टात सुद्धा काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे पोलीस आयुक्तालयामध्ये आता विशाल अग्रवालला नेलं जात आहे, त्यामुळे तिथे सुद्धा चौकशी होणार आहे, तपास होणार आहे। त्यामुळे आता या संदर्भातली अधिक अपडेट्स आपल्या हाती येणार आहेत।